सीपी पुणे सिटीला आतापर्यंत जे अर्ज गेले 81,613 अर्ज गेलेले आहे या ठिकाणी बघू शकता. त्यानंतर बघू शकता सर्वात कमी जे अर्ज आले पोलीस कॉन्स्टेबलचा पद आहे SP वाशिमला बघू शकता. जो टोकन नंबर आलाय 3130 आलेला आहे आणि मुलांचा जो टोकन नंबर आलाय 2588 एवढा मुलांचा ॲप्लिकेशन नंबर या ठिकाणी आलेला आहे. तर आतापर्यंत जे विद्यार्थी मिळून SP वाशिमला जे अर्ज गेले पोलीस कॉन्स्टेबलचा पद आहे 2588 प्लस अर्ज आतापर्यंत मुलांचे गेले आहे आणि जो टोकन नंबर गेला आहे तर तो गेला आहे 3130 प्लस आतापर्यंत एवढा टोकन नंबर गेलेला आहे. पोलीस भरती 2025 महाराष्ट्र आजपर्यंत कुठे किती अर्ज आले, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले याबद्दल मी तुम्हाला अपडेट देणार आहे. आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मिळून SRPF चालक, बॅट्समन, कारागृह, शिपाई या सर्व पदाबद्दल तुम्हाला अपडेट देणार आहे आजपर्यंत किती अर्ज आले याबद्दल. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा आणि आपलं माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण की असे डेली कंटेंट आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रोव्हाइड करत असतो, एक लक्षात ठेवा. त्यानंतर बघू शकता SRPF गट क्रमांक 20 वरणगाव आहे. जो ॲप्लिकेशन नंबर आला आहे SRPF गट क्रमांक 20 वरणगावचा 70,394 एवढा या ठिकाणी टोकन नंबर आलेला आहे आणि जो ॲप्लिकेशन नंबर आलेला आहे 70,394 एवढा ॲप्लिकेशन नंबर या ठिकाणी आलेला आहे. जे SRPF गट क्रमांक 20 आहे वरणगाव, तर या ठिकाणी तुम्ही धरून चला की 71,000च्या आसपास या ठिकाणी अर्ज आलेले आहे. जो टोकन नंबर आहे 70,394 आणि ॲप्लिकेशन नंबर 70,394 आहे. तर या ठिकाणी तुम्ही धरून चला की 71,000 अर्ज आतापर्यंत SRPF गट क्रमांक 20 वरणगावला गेले, कारण की सर्वात जास्त जागा या ठिकाणी होते आणि सर्वात जास्त जे फॉर्म या ठिकाणी आलेले आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यानंतरचा जो जिल्हा आहे त्यानंतर SP अकोला बघू शकता. पोलीस कॉन्स्टेबलचं पद आहे. जो टोकन नंबर आला आहे SP अकोल्याचा तर जवळपास तुम्ही धरून चला 12,500 पर्यंत अर्ज आतापर्यंत SP अकोल्याला आलेला आहे, ठीक आहे. 12 ते 12,500 तुम्ही अर्ज या ठिकाणी धरून चला. ह्या रेंजमध्ये या ठिकाणी अर्ज गेले SP अकोल्याला, कारण की आता सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहे, सगळ्यांनी फॉर्म भरले, फक्त एकच दुक्कट विद्यार्थी राहिलेले आहे जे इकडे तिकडे या ठिकाणी भरत आहे. तर त्यामुळे जास्त अर्ज आता येत नाही आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यानंतरचा जो जिल्हा आहे बघू शकता. त्यानंतर बघू शकता पोलीस कॉन्स्टेबलचं पद आहे SP नागपूर ग्रामीण आहे. जो टोकन नंबर आला आहे 15,603 एवढा टोकन नंबर आला आहे. तर आतापर्यंत जे अर्ज या ठिकाणी गेले तर 16,000 अर्ज या ठिकाणी गेलेले आहे, एक लक्षात ठेवा. SP नागपूर ग्रामीण आहे या ठिकाणी, ठीक आहे. त्याचबरोबर ॲप्लिकेशन नंबर जो आला आहे 11,513 एवढा ॲप्लिकेशन नंबर आलेला आहे नागपूर ग्रामीणचा. बघू शकतो तुम्ही या ठिकाणी नागपूर ग्रामीण आहे. पोलीस कॉन्स्टेबलचं पद आहे नागपूर ग्रामीण. तर जो टोकन नंबर आला आहे 15,603 एवढा आहे. तर धरून त्याला 16,000 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी गेलेले आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि त्यानंतरचं जे आहे पोलीस कॉन्स्टेबल आहे SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया आहे. तर SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाला आतापर्यंत जे अर्ज गेले आहे तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी 32,963 अर्ज आतापर्यंत SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाला गेले आहे. बघू शकता जो टोकन नंबर आलेला आहे 32,963 या ठिकाणी टोकन नंबर आलेला आहे आणि जो ॲप्लिकेशन नंबर आहे तो सुद्धा 32,963 आलेला आहे. तर आतापर्यंत तुम्ही धरून चला या ठिकाणी 34,000च्या आसपास या ठिकाणी अर्ज गेले आहे. तर SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाला तुम्ही धरून चला 34,000 अर्ज या ठिकाणी गेलेले आहे, लक्षात ठेवा. 34 ते 35,000 अर्ज तुम्ही या ठिकाणी धरून चला. याच्या अंतर या ठिकाणी अर्ज गेले SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया या ठिकाणी, ठीक आहे. त्यानंतर बघू शकता SP धाराशिव आहे. पोलीस कॉन्स्टेबलचं पद आहे. SP धाराशिवचा जो ॲप्लिकेशन नंबर आला होता 9,675 आला होता. तर 10,000 तुम्ही अर्ज या ठिकाणी धरून चालला जो अर्ज क्रमांक आहे. तर SP धाराशिवला आतापर्यंत 10,000 अर्ज तुम्ही या ठिकाणी धरून चालला. तर या फॉर्मचा टोकन नंबर दाखवून देतो. तर SP धाराशिव या फॉर्मचा तुम्ही टोकन नंबर बघू शकता. जो टोकन नंबर जो आला आहे 10,369 एवढा टोकन नंबर आलेला आहे आणि जो ॲप्लिकेशन नंबर आला आहे 9,675 एवढा ॲप्लिकेशन नंबर आलेला आहे. तर धरून चला 11,000च्या अंदर किंवा 10,500च्या अंदर या ठिकाणी अर्ज गेले आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी, ठीक आहे. त्यानंतर हा फॉर्म बघू शकता एका विद्यार्थ्यांनी या ठिकाणी इंस्टाग्रामवर आपल्याला पाठवला होता. जो पोलीस कॉन्स्टेबलचा आहे CP मुंबई रेल्वेचा आहे. जो ॲप्लिकेशन नंबर आला होता 37,064 आला होता आणि जो टोकन नंबर आला आहे 46,813 एवढा टोकन नंबर आला आहे. एका विद्यार्थ्यांनी मला या ठिकाणी इंस्टाग्रामवर पाठवलेला आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यानंतर हा सुद्धा फॉर्म एका विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर आपल्याला पाठवला आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल पद आहे CP नवी मुंबई. तर जो टोकन नंबर आहे 32,857 होता. तर धरून त्याला 34-35,000 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी गेलेले आहे आणि ॲप्लिकेशन नंबर 29,665 एवढा 58 या ठिकाणी आहे. तर जे नवी मुंबई आहे CP नवी मुंबई आहे तर एका विद्यार्थ्याने या ठिकाणी पाठवलेला आहे. तर जवळपास 32-33,000च्या आसपास या ठिकाणी अर्ज आलेले होते, ठीक आहे. त्यानंतरचा जो जिल्हा आहे त्यानंतर CP मुंबई तुम्ही बघू शकता. CP मुंबईचा जो ॲप्लिकेशन नंबर
आला होता 1,81,392 एवढा ॲप्लिकेशन नंबर आला होता आणि जो टोकन नंबर आला होता CP मुंबईचा तर तो 2,27,664 आला होता. तर आतापर्यंत धरून चला 2.5 लाख प्लस अर्ज आतापर्यंत CP मुंबईला गेले आहे आणि जो टोकन नंबर आहे हा सुद्धा 2 लाखाच्या, जो ॲप्लिकेशन नंबर आहे हा सुद्धा 2 लाखाच्या आसपास या ठिकाणी गेलेला आहे. तर आतापर्यंत CP मुंबईला धरून चला 2.5 लाखाच्या वरचा अर्ज या ठिकाणी गेलेले आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, बघू शकता तुम्ही CP मुंबई. त्यानंतरचा जो जिल्हा, त्यानंतर बघू शकता SP अमरावती ग्रामीण आहे. तर SP अमरावती ग्रामीणचा जो ॲप्लिकेशन नंबर आलेला आहे 12,986 एवढा ॲप्लिकेशन नंबर आलेला आहे, जे SP अमरावती ग्रामीण आहे या ठिकाणी. बघू शकता तुम्ही या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल आहे SP अमरावती ग्रामीण. तर 12,986 एवढा ॲप्लिकेशन नंबर आला होता. तर या फॉर्मचा टोकन नंबर मी तुम्हाला दाखवून देतो. तर SP अमरावती ग्रामीणचा तुम्ही टोकन नंबर या ठिकाणी बघू शकता, तो आला आहे 17,058 एवढा टोकन नंबर आलेला आहे SP अमरावती ग्रामीणचा. तर आतापर्यंत धरून चला 18,000च्या आसपास या ठिकाणी अर्ज गेले SP अमरावती ग्रामीणला, कारण की आता कोणीही फॉर्म या ठिकाणी भरत नाही, एक लक्षात ठेवा. तर एकट दुक्कट फॉर्म या ठिकाणी, या एकेरी फॉर्म या ठिकाणी पडत आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, 17 ते 18,000 प्लस अर्ज तुम्ही या ठिकाणी धरून चला अमरावती ग्रामीणला गेलेले आहे. त्यानंतर बघू शकता CP मुंबई आहे. CP मुंबईचा जो टोकन नंबर आला आहे 2,27,670 आला, पण धरून त्याला 2.5 लाखाच्या आसपास या ठिकाणी CP मुंबईला अर्ज गेले. त्याचबरोबर प्रिझन कॉन्स्टेबल आहे पुणे कारागृह, बघू शकता तुम्ही 84,671 एवढा या ठिकाणी टोकन नंबर आला आहे. तर आतापर्यंत तुम्ही धरून चला की 90 ते 95,000च्या आसपास या ठिकाणी टोकन नंबर आलेला आहे, जे पुणे कारागृह आहे, पुणे प्रिझन आहे या ठिकाणी. बघू शकतो तुम्ही पुणे प्रिझन आहे. तर पुणे कारागृहाला धरून चला 90 ते 95,000च्या आसपास या ठिकाणी अर्ज गेले आहे. तो टोकन नंबर बघू शकता 58,000 आलता होता. तर आतापर्यंत तुम्ही धरून चला 65,000 प्लस एवढा या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर आलेला आहे. तर पुणे कारागृहाला तुम्ही या ठिकाणी बघू शकता की या ठिकाणी 90 ते 95,000च्या आसपास या ठिकाणी अर्ज गेले आहे, जे पुणे कारागृह आहे या ठिकाणी. बघू शकतो तुम्ही या ठिकाणी पुणे कारागृहाचा. त्यानंतरचा जो जिल्हा आहे, त्यानंतर SRPF गट क्रमांक 7 दौंड आहे. तर SRPF गट क्रमांक 7 दौंडला आतापर्यंत जे अर्ज गेले तर बघू शकता 44,428 एवढे अर्ज गेले आहे. तर आतापर्यंत धरून चला SRPF गट क्रमांक 7 दौंडला आतापर्यंत जे अर्ज गेले 46 ते 47,000च्या आसपास या ठिकाणी अर्ज गेले आहे, जे SRPF गट क्रमांक 7 दौंड आहे या ठिकाणी. बघू शकता तुम्ही या ठिकाणी SRPF गट क्रमांक 7 दौंडला 46,000च्या आसपास या ठिकाणी अर्ज गेलेले आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर बघू शकता नाशिक प्रिझन आहे. नाशिक प्रिझनचा जो ॲप्लिकेशन नंबर आला होता 31,276 एवढा नाशिक प्रिझनचा ॲप्लिकेशन नंबर आला होता आणि नाशिक प्रिझनला आतापर्यंत जो अर्ज गेलाय बघू शकतो तुम्ही टोकन नंबर. तर नाशिक कारागृहाला जे आतापर्यंत जो टोकन नंबर आला होता 42,000 आला. तर धरून चला की 46-47,000च्या आसपास या ठिकाणी टोकन नंबर आलेला आहे, जे नाशिक कारागृह या ठिकाणी सर्वात कमी जे अर्ज गेले आहे तर ते नाशिक कारागृहाला गेलेले आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतरचा जो जिल्हा बघू शकता तुम्ही या ठिकाणी नाशिक ग्रामीण आहे. तर SP नाशिक ग्रामीणला आतापर्यंत जे अर्ज गेले आहे ॲप्लिकेशन नंबर बघू शकता 10,329 एवढा ॲप्लिकेशन नंबर होता आणि या फॉर्मचा मी तुम्हाला टोकन नंबर या ठिकाणी दाखवतो. तर SP नाशिकला तुम्ही बघू शकता या ठिकाणी जो टोकन नंबर आलेला आहे तर 14,000च्या आसपास या ठिकाणी टोकन नंबर आले होता. तर आतापर्यंत धरून चला की नाशिक कॉन्स्टेबलमध्ये आतापर्यंत जे अर्ज गेले आहे जवळपास 15,000च्या आसपास या ठिकाणी अर्ज गेल्या, कारण की एकही फॉर्म या ठिकाणी पडत आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर बघू शकता SP वाशिम आहे, पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरचं पद आहे. तर बघू शकता पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरचं पद आहे SP वाशिम आहे. तर जे अर्ज गेले आहे 4,758 फक्त अर्ज गेले आहे. तर आतापर्यंत तुम्ही धरून चला की 5,000च्या आसपास या ठिकाणी अर्ज गेले आहे, जे SP वाशिम आहे चालकचं पद आहे. SP वाशिम चालकला आतापर्यंत जे अर्ज गेले आहे पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरमध्ये तर 5,000च्या आसपास या ठिकाणी धरून चला 5,000 पर्यंत अर्ज आतापर्यंत SP वाशिम चालकला या ठिकाणी गेलेले आहे. आणि त्याचबरोबर नागपूर कारागृह बघू शकता नागपूर प्रिझन आहे. नागपूर प्रिझनचा जो या ठिकाणी टोकन नंबर आला आहे तर तो 64,932 आला आहे. तर आतापर्यंत तुम्ही धरून चला की 70 ते 80,000च्या आसपास या ठिकाणी अर्ज गेला आहे, जे नागपूर कारागृह आहे, नागपूर प्रिझन आहे या ठिकाणी. ठीक आहे. त्यानंतर बघू शकता पोलीस कॉन्स्टेबल आहे SP नांदेड आहे. SP नांदेडचा जो टोकन नंबर आलेला आहे तर 11,573 आला. ॲप्लिकेशन नंबर 8,939 आला आहे, पण आतापर्यंत तुम्ही धरून चला 12-13,000च्या आसपास या ठिकाणी अर्ज गेले आहे. SP नांदेडला धरून चला 12 ते 13,000च्या आसपास तुम्ही या ठिकाणी अर्ज धरून चला एवढे अर्ज या ठिकाणी गेलेले. त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल चालकचं पद आहे, ड्रायव्हरचं पद आहे SP नाशिक ग्रामीणचं. तर जवळपास या ठिकाणी जो टोकन नंबर आला होता तो 19,417 आला होता. ॲप्लिकेशन नंबर 16,582 आला होता. आतापर्यंत धरून चला की या ठिकाणी 20,000-21,000च्या आसपास या ठिकाणी अर्ज गेले SP नाशिक ग्रामीण आहे, चालकचं पद आहे या ठिकाणी. ठीक आहे.
त्यानंतर ह्या जो तुम्ही टोकन नंबर बघून राहिले, तर हे जे विद्यार्थी मित्रांनो वाशिम बॅट्समनचा हा टोकन नंबर आहे. 1425 एवढा टोकन नंबर आला. तर आतापर्यंत धरून चला या ठिकाणी 1500-1600 आसपास या ठिकाणी अर्ज गेलेले आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी एस-पी हिंगोली चालक आहे. एस-पी हिंगोली चालकचा जो या ठिकाणी टोकन नंबर आले आहे, एस-पी हिंगोली चालक आहे. 8734 एवढा टोकन नंबर आलेला आहे. तर धरून त्याला 9000च्या आसपास या ठिकाणी अर्ज केले एस-पी हिंगोली चालक या ठिकाणी, ठीक आहे. 9,9,500च्या. त्यानंतर सी-पी मुंबई रेल्वे बघू शकता. सी-पी मुंबई रेल्वेचा जो या ठिकाणी टोकन नंबर आलेला आहे, तर तो आला 37,731 एवढा टोकन नंबर आलेला आहे. तर आतापर्यंत तुम्ही या ठिकाणी धरून चला की या ठिकाणी 39,000च्या किंवा 38,000च्या आसपास या ठिकाणी अर्ज या ठिकाणी गेले सी-पी मुंबई रेल्वे या ठिकाणी, ठीक आहे. त्यानंतर जिल्हा बघू शकता. सी-पी नागपूर सिटी आहे. युनिट पोलीस कॉन्स्टेबलचा पद आहे. सी-पी नागपूर सिटीला धरून चला 30,000च्या अंदर या ठिकाणी अर्ज केल्याचे सी-पी नागपूर सिटी आहे. बघू शकता तुम्ही 26,000 अगोदर आले होता. हा जे विद्यार्थी मित्रांनो 4 दिवसा अगोदरचा हा टोकन नंबर आहे. 3-4 दिवसाच्या अगोदरचा आहे. तर या ठिकाणी नाशिक सिटीला आतापर्यंत अर्ज धरून चला 30,000च्या अंदर अर्ज गेलेले आहे. त्यानंतर जे SRP पुसळगावला 18,100 अर्ज गेले. त्याचबरोबर वाशिम बॅट्समनला 1600+ अर्ज गेले. यवतमाळ बॅट्समनला 1300+ अर्ज गेले. पुणे बॅट्समनला 3,200 अर्ज गेले. संभाजीनगर बॅट्समनला 2,100+ अर्ज गेले. मुंबई बॅट्समनला 1900 अर्ज गेले. गोंदिया बॅट्समनला आतापर्यंत 2100 अर्ज गेले आहे. सिंधुदुर्ग पोलीसला 6,100+ अर्ज आतापर्यंत गेले आहे. त्याचबरोबर रत्नागिरी शिपाईला 6,200+ अर्ज आतापर्यंत गेले. गोंदिया शिपाईला 4,400+ अर्ज आतापर्यंत गेलेले आहे. त्याचबरोबर भंडारा शिपाई 4,100+ अर्ज गेले. त्याचबरोबर नागपूर लोहमार्ग आहे 5,900+ अर्ज गेले आहे. पुणे लोहमार्ग आहे 5,900+ अर्ज गेले आहे. त्याचबरोबर पुणे ग्रामीण आहे. बघू शकतो तुम्ही या ठिकाणी 6,700+ अर्ज गेले आहे. पालघर शिपाई आहे 7,000+ अर्ज आतापर्यंत गेले आहे. सोलापूर ग्रामीण आहे शिपाई आहे. बघू शकतो तुम्ही 7,000+ अर्ज आतापर्यंत या ठिकाणी गेलेले आहे. त्यानंतरचा जो जिल्हा आहे बघू शकता तुम्ही सिंधुदुर्ग चालकला बघू शकता 6,060+ अर्ज आतापर्यंत सिंधुदुर्ग चालकला गेले आहे. त्याचबरोबर मुंबई कारागृह 1,16,000+ अर्ज आतापर्यंत गेले आहे. त्याचबरोबर SP परभणी चालक आहे 6,300+ अर्ज आतापर्यंत गेले आहे. संभाजीनगर ग्रामीण आहे 5,000+ अर्ज आतापर्यंत गेलेले आहे. त्याचबरोबर पुणे कारागृह आहे 90,000च्या आसपास या ठिकाणी अर्ज गेले आहे. CP रायगड आहे 5,300+ अर्ज गेले आहे. पिंपरी चिंचवड आहे 25,000+ अर्ज गेले. SRP गट क्रमांक 2 दौंड आहे तर 29,000+ अर्ज गेले. ठाणे ग्रामीणला 6,800+ अर्ज आतापर्यंत गेलेले आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आपल्या YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. असे डेली कंटेंट आपण आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून देत असतो. आजच्या व्हिडिओचा थांबतो. व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.